श्रोतेहो नमस्कार. शरीराचं जसं आरोग्य आहे तसंच मनाचंही आरोग्य आहे. आणि योग हे असं आहे की ते शरीराच्या आरोग्याचाही विचार करतं आणि मनाच्या आरोग्याचाही विचार करतं. तर आज आपण एका गोष्टीची चर्चा करणार आहोत की खरं तर या गोष्टीची चर्चा आपण सतत करतच असतो. ते म्हणजे आहे की हृदयाचे अनेक विविध प्रकारचे आजार, त्यातनं होणारे सर्व मेडिकल इन्व्हेस्टिगेशन्स आणि कितीतरी इतर अशा अनेक गोष्टी. पण मग योगाच्या माध्यमातून आपण आपल्या हृदयाला कसं चांगलं ठेवू शकतो याचीही चर्चा करणं आवश्यक आहे. डॉक्टर कल्पना मेहतांना इथे आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये बोलवलेलं आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती योगासनं करते, ध्यान करते, प्राणायाम करते, तर या सगळ्याचा आपल्या हृदयावर काय परिणाम होतो, मेडिकली काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली आपण जे योगा म्हणतो त्याच्याऐवजी खरा शब्द योग आहे. आणि योग याचा अर्थ जोडणं किंवा जुळवून घेणं असा होतो. तर योग हे विविध गोष्टींनी संपूर्ण होतं. त्याच्यामध्ये आसनं येतात, त्याच्यामध्ये प्राणायाम येतो आणि त्याच्यामध्ये ध्यानधारणा पण येते. या तिन्ही गोष्टींचं आपापलं कॉन्ट्रिब्युशन किंवा महत्त्व आहे की ज्यामुळे आपलं एकूणच आरोग्य शारीरिक मानसिक चांगलं राहतं आणि शारीरिक आरोग्यामध्ये हृदयाला नक्कीच मदत होते. ज्यावेळेला आपण या सर्व प्रकारच्या प्रणालीत जातो, नियमित आसनं करायला लागतो, प्राणायाम करतो, कपालभाती करतो, तर हळूहळू हे सगळं आपल्या हृदयाच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करत जातं? आता याचं उत्तर देताना थोडंसं सविस्तर सांगेन मी. आपण बोललो तसं सगळ्यात महत्त्वाची आहेत आसनं. आणि आसनांनंतर म्हणजे महत्त्वाचेच तिन्ही टप्पे आहेत. प्राणायाम सुरुवात करताना महत्त्वाचं आहे की योगासनांनी सुरुवात करावी. पण त्या सुरुवातीलाच खूपदा आहे ना संपूर्ण स्वरूप समजलं जातं. तर हा सुरुवातीचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये शरीर आपलं ज्याला आपण म्हणतो की लवचिक होणं आणि पुढच्या टप्प्याची जी तयारी आहे प्राणायाम आणि त्याच्याही पुढच्या टप्प्याची तयारी आहे ध्यान. त्यासाठी शरीराचं आपलं बॅलन्स, आपलं एका ठिकाणी खूप वेळ बसणं, एकाग्र असणं हे अनुकूल होत जावं या जडणघडणीसाठी आसनांपासून सुरुवात होते. पण योगासनं म्हणजे योग नव्हे. तर त्याच्या पुढे जाताना प्राणायाम ही जी स्थिती आहे याच्यामध्ये ज्याच्यात सगळ्यात जास्ती अभ्यास झालेला आहे की कित्येक आजारांना मदत होते. आसनं जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्या आसनांमध्ये स्नायूंना बळकटी येते. त्याच्यानंतर आपलं जे स्पायनल कॉर्ड आहे किंवा मणक्यांचे जे आरोग्य आहे त्यालासुद्धा ते अनुकूल आहे. आणि हे अनुकूल झाल्यावर आपला आजचा विषय जो हृदयाचा आहे त्या दृष्टीने आसनांचं महत्त्व असं आहे की तुमचे स्नायू जेव्हा मजबूत होतील, अनुकूल व्हाल, तेव्हा तुम्ही पुढचा जो व्यायाम आहे, कारण याच्यामध्ये संयुक्तिक सगळा उपयोग हृदयाला व्हावा म्हणून लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीतले बदल याशिवाय हे सगळे फायदे अपूर्ण आहेत. तर योग करताना त्याच्याबरोबर आपलं योग हे इतकं प्राचीन शास्त्र आहे. खरं तर मी म्हणेन की आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे तो. आणि आपल्या ऋषीमुनींपासून आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आयुष्य कसं जगायचं यावर पण होतं. आहारावरती होतं, त्यांच्या ज्या रोजचं दिनक्रम होता त्याच्यावरती होतं. आणि आता जेव्हा पाश्चात्य देशामध्ये याचं संशोधन सुरू होतं आहे आणि पाश्चात्य देशातून हे सगळं आपल्याकडे येतं आहे तेव्हा आपल्याकडे त्याच्याबद्दलची जास्तीत जागरूकता झाली आहे. मला सांगायला आवडेल की योगवरती हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा सुद्धा रिसर्च आहे. आणि आपण बघितलं तर हे सगळे रिसर्च वैद्यकीय लोकांच्या क्षेत्रातल्या लोकांनी केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये संशोधनामध्ये अगदी ठिकठिकाणी घेतलेल्या रुग्णांचे आधीचे परिमाण कसे होते, नंतर काय उपयोग झाला, ही सगळी माहिती फार इंटरेस्टिंग आहे. तर मी सांगत होते की आपल्याला हे संशोधन जे आहे ते असं सांगतात की जेव्हा तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल करता आणि तुम्ही योगाची आसनं करता तेव्हा तुमच्या सगळ्या स्नायूंना, तुमच्या मणक्यांना, तुमच्या विविध हाड रचनांना जो फायदा होतो त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या टप्प्याला जेव्हा जाता की तुम्ही आता उदाहरणार्थ हृदयासाठी सगळ्यात मोलाचा सल्ला जो आहे त्याचा पुनरुच्चार करण्याची मी संधी घेते की रोज तुम्ही चालायला पाहिजे असं नाही, वीकेंड ऑफ घेऊ शकता. पण तुम्ही जर ब्रिस्क वॉकिंग किंवा ज्याला आपण म्हणतो भराभर चालणं असं जर आठवड्यातले 5 दिवस केलं तर त्याचा फायदा आठवडाभर व्यायाम केल्याच्या इतकाच हृदयाला होतो. आणि हे चालणं किती असावं? 45 मिनटं पुरे. 45 मिनिटात किती असावं? तर 4 ते 5 किलोमीटर.
म्हणायला जावं तर हे सोपं वाटतं. पण आपण जेव्हा बघतो की मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळच्या वॉकला निघालेली जर ग्रुप असेल, तर बोलण्यामध्ये हे साध्य होत ते नाही. गप्पा मारण्याचा फड चालू असतो. हां, म्हणजे स्पीड अगदी कमी होऊन जातो तो. किंवा त्या चालण्यामध्ये आपण पण रमत-गमत असतो, तर आपण घड्याळ मोजतो असं नाही आहे. तर हे योग करणारे जे लोकं असतात, योगासनांमुळे जे तयार झालेले असतात, त्यांना याचा उपयोग होतो. ते हे ब्रिस्क वॉकिंग मजबूत स्नायूंमुळे सहजपणे करू शकतात. इतर व्यायाम पण करू शकतात, ज्याला आपण वेट ट्रेनिंग म्हणतो. तर हा उपयोग होतो आसनांचा. आसनांमध्ये आपण एकदा शरीर, मज्जातंतू आणि सगळे आपले स्नायू या दृष्टीने थोडेसे कॅपेबल किंवा आपण ज्याला म्हणू सशक्त झालो, की मग पुढचा टप्पा येतो प्राणायामाचा. हे शास्त्र इतकं सुंदर, इतकं प्रगत आणि इतकं विचारपूर्वक आहे, की या निमित्ताने माझं जे वाचन होत गेलं, तर ते मला असं वाटलं, की मी सुद्धा किती वेळा थांबले वाचन होत असताना आणि माहिती गोळा करत असताना, की हे सगळं किती शास्त्रशुद्ध आहे. आता प्राणायामाचे विविध प्रकार आहेत. मी त्यातली तज्ज्ञ नसल्यामुळे त्याच्या क्लिष्टतेत मी जात नाही. पण प्राणायाम हे श्वासावरती नियंत्रण मिळवण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती कशाप्रकारे व्हावी जसं तुम्ही मगाशी म्हणाला, की भ्रामरी किंवा भस्त्रिका किंवा अनुलोम-विलोम तर या सगळ्यांचे सुद्धा टप्पे आहे आणि एखाद्या जाणकार व्यक्तीकडून आपण हे शिकायला हवे. जाणकार व्यक्तीकडून शिकणं का जरुरी आहे? मी माझ्या श्रोत्यांना सांगू शकते, की जर ब्लड प्रेशर असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, तर त्या लोकांनी कोणत्याही प्राणायामामधलं कुंभक करायचं नाही आहे. अच्छा. त्यामुळे ते हे यासाठी तुम्हाला तज्ज्ञ व्यक्ती हवी आहे, की ज्यांना हे माहिती असतं, की तुम्ही नाही करू शकत. डोळ्यांचा त्रास असणारे, हृदयाचा त्रास असणारे, या लोकांनी बाकी तुम्ही ज्याला अनुलोम-विलोममध्ये म्हणतात, की श्वास आत घेणं आणि सोडणं हे करू शकता. मी स्वतः प्राणायाम करते. त्यामुळे मला माहिती आहे, की याच्यामध्ये जो उपयोग होतो, तो फुफ्फुसांना तर होतोच, की फुफ्फुसांचं जे ऑक्सिजनचं जे सॅच्युरेशन आहे, आपण एक नियंत्रित स्वरूपात लांब आत श्वास घेतो आणि तो हेतुपूर्वक किंवा ज्याला आपण म्हणतो जागरूकतेने, ज्याला शब्द आहे माइंडफुलनेस, त्या पद्धतीने आपण घेतलेला असतो आणि मग तो आपण श्वास नियंत्रित पद्धतीने सोडतो आणि याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आपण जेव्हा प्रयासाने करतो, तेव्हा त्याच्यातला गुण येणारच. तर तसं आपण प्रयासाने याच्यामध्ये करतो. हळू, हळू ते श्वसन फक्त श्वासात नाही राहत, तर एक कुठेतरी आतून एकाग्रता यायला लागते. विचार येणारे शांत व्हायला लागतात आणि मन एकाग्र होतं. आणि ह्या प्राणायामाची आपण कालावधी जेव्हा वाढवत जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येऊ शकतं, की याच्यामुळे एक दिवसभर टिकणारी ऊर्जा पण निर्माण होते. अच्छा. याच्यामधलं संशोधन असं पण आहे, की जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला, की वेगवेगळ्या एक छोटंसं मला वाटतं, की संशोधनाचा भाग असा आहे, की खूपसं आपले जे संस्कार बाहेर अनुकरण केलं जातं. हळू त्याचं वैद्यकीय परिमाणात संशोधन हे जास्ती वेस्टवरून आलेलं आहे. अच्छा. पाश्चात्य संस्कृतीतून आलेलं आहे. तर मग या प्राणायामाने नियमित करणारे जे लोकं आहेत, त्यांचे जे फायदे दिसलेले आहेत, त्याच्यामध्ये फुफ्फुसाचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर जे श्वसनासंबंधी तक्रारी असतात, असं म्हटलं जातं, की वरच्यावर होणारा सर्दी खोकला किंवा सायनसचा प्रकार हेही रुग्ण सांगतात, की त्यांना गुण यायला लागतो याच्या बाबतीत. आणि असंही म्हटलं जातं, की तुमची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे संसर्ग जो होतो त्याबद्दल तुमचं श्वसनाची जी सगळी सिस्टीम आहे, तुमची श्वासनलिका आहे, ती थोडीशी आणखी जास्ती कॅपॅसिटीने त्याच्याबद्दल प्रतिकारशक्ती व्यक्त करू शकते. रक्तपुरवठा साहजिकच चांगला होतो, की जर तुमची फुफ्फुसं जास्ती ऑक्सिजन घेणार असतील आणि ते तुमच्या रक्तात जाणार असेल, तर तुमचं त्या व्यायामाच्या हालचालींनी आधी हे टप्पे का आहेत, की तुम्ही आसनं करून रक्तभिसरणासाठी अनुकूल होता अच्छा. आणि मग तुम्ही प्राणायाम करता, तर ते शरीर जे तुम्ही डायरेक्ट बसल्या-बसल्या प्राणायाम करताना कदाचित तेवढं तुम्ही लांब घेणाऱ्या श्वासातलं ऑक्सिजन शोषलं जाणार नाही रक्तपेशींकडून. पण हे एक टप्प्याच्या व्यायामानंतर येणारा जो प्राणायाम आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्ती ऑक्सिजन तुमचं रक्तभिसरणात पोहोचतं त्याचाही त्या- हृदयाच्या आरोग्यावर चांगला नक्कीच ना, परिणाम. नक्कीच फरक पडतो आणि मानसिक शांती आणि संतुलनासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. अच्छा. मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो अच्छा. आणि त्याचाही फायदा काही लोकांना जाणवलेला आहे, की असं म्हणजे संशोधन आहेत, की स्मृतिभ्रंशाची जी सुरुवातीची अवस्था आहे, त्याच्यामध्ये नियमित योग करणारे जे लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे टप्पे सगळे सांभाळणारे लोकं आहेत, त्यांना फायदा होतो.
आणि तुम्ही हृदयाचं जे विचारलं त्याचा डायरेक्ट फायदा कसा होतो तर मी माझ्या पेशंटच्या अनुभवावरून सांगू शकते की मला एक माहिती असते खूप वर्ष येणाऱ्या पेशंटची की यांचा रक्तदाब थोडा वरच्या बाजूला आहे आणि मग तो रक्तदाब त्यांचा प्रेशरचा आकडा जो आहे त्याला औषधं वाढवणं, ठराविक औषधं वाढवल्यानंतर त्यांना जीवनशैली सांगणं, त्यांना सांगणं की नियमित वेळा करा, हे टप्पे चालू असताना काही रुग्णांचं अगदी छानपैकी 120, 80 वगैरे असं जेव्हा यायला लागतं तर तेव्हा चांगली गोष्ट आहे, तुम्ही जेवणातलं मीठ कमी केलं का, तुम्ही चालणं सुरू केलं का, हे आमच्या शास्त्रीय प्रणालीत बसणारे प्रश्न मी जेव्हा डॉक्टर म्हणून विचारलं आहे तेव्हा गेल्या 10 वर्षात आपल्याकडे पण दूर टी व्हीवरून किंवा इतर सगळ्या मासिकांमधून कित्येक लोकांनी योगाचा प्रसार केलेला आहे आणि त्या प्रसाराचा फायदा असा झाला आहे की सामूहिक स्वरूपामध्ये याचे काही कॅम्प होतात, ॲक्टिव्हिटी होतात आणि ते संपल्यानंतर ते लोक, मी नावं घेत नाही, पण त्यांच्या प्रणालीचं घरामध्ये पण सुरुवात करायला लागतात. निश्चितच त्यांना फायदा होतो आणि ते चालू राहिल्यावरती मला मग आता हे रुग्ण सांगतात, कारण हा प्रश्न माझा मी नाही ओळखू शकत, ते सांगतात की मी अमुक पद्धतीचं टी व्हीवरती कार्यक्रम बघतो, मी रोज हे करतो किंवा मी अमुककडे शिकलो, हे शिबिर झालं आणि मी आता योग आणि प्राणायाम करतो आणि त्यांनी रक्तदाब कमी होणं आणि मला औषधं कमी करायला लागणं हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकते. आणि याचा फायदा हृदयाला नक्कीच होतो ना, की हृदयासाठी याची खूप मदत होते की रक्तदाब कमी झाला तर हृदय एकदम शांतपणे काम करू शकतो. त्याच्यावरचा दाब, हा रक्तदाब हृदयात झेलतो, तो पंप आहे आणि या सगळ्या रक्तवाहिन्यांचा रक्तदाब म्हणजे त्या पाईप आहेत. तर हृदय जेवढं तुमचं मजबूत होईल आणि रक्तदाब कमी असताना काम करेल तेवढं ते जास्ती सशक्त काम करेल. मनाचं जे आरोग्य आहे ते तर हृदयावर सरळ परिणाम करतं, कारण नक्कीच. अतिशय अशा कडेलोटाच्या क्षणी लोकांना हार्ट अटॅक्स आलेले आहेत किंवा नक्कीच. हायपरटेन्शनचा त्रास नक्कीच, सुरू झालेला आहे. नक्कीच. तर योगाने या गोष्टी आपल्या सरळ राहायला मदत होते का? नक्कीच होते. इथे मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक उल्लेख करू शकते की आपल्याकडे पुण्यामध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर जगदीश हिरेमठ म्हणून. तर हृदयरोगाच्या संबंधी, म्हणजे मेंदूकडे येण्यापूर्वी मी हृदयरोगाचा एक मुद्दा आठवला तो बोलते की हृदयरोगासंबंधी एक अतिशय चांगला अभ्यास आणि संशोधन झालेलं आहे पाश्चात्य देशात. अमेरिकेतील एक वैद्यकीय व्यक्ती आहे डॉक्टर डीन ऑर्निश. तर या डॉक्टर डीन ऑर्निशच्या संशोधनाचं नाव आहे रिव्हर्सल ऑफ हार्ट डिझीज. अच्छा. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आपण रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल या सगळ्यांना कंट्रोल करत हृदयाला मदत करतो किंवा पूर्वीपासून ज्यांच्याकडे याचं अनुवंशिकता आहे त्या व्यक्तींना आपण सतर्क करून प्रतिबंध करू शकतो. पण हा टप्पा पहिल्यांदा असं झालं की जो सगळीकडे जगात ग्लोबल झाला, व्हायरल झाला आपण म्हणतो तसा, की यांचा मुद्दा होता रिव्हर्सल, अस्तित्वात असणाऱ्या हृदयरोगाला पाठी पाठवणं. अच्छा. म्हणजे उलटवणं त्याला. हे मात्र ऑपरेशनशिवाय होत नव्हतं. आणि या दृष्टीने जो अभ्यास त्यांचा झाला त्याच्यामध्ये अर्थातच योग खूप मोठ्या प्रमाणात आहे, ध्यान किंवा मेडिटेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जीवनशैलीतले बदल इतके मोठे आहेत की ऑर्निश डायट किंवा ऑर्निशांनी सांगितलेला आहार हे सगळं करून ते पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या, तो पेपर आहे आपण बघू शकता इंटरनेटवर, आणि हे सगळं भारतीय लोकांना शक्य होणारं नव्हतं. तर आपले पुण्यातले जे खूप मोठे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर जगदीश हिरेमठ सर, तर यांनी याचं पूर्णपणे भारतीयांसाठी रिव्हर्सल ऑफ हार्ट डिझीज हे निरामय आरोग्य म्हणून प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि ते यशस्वीपणे राबवत आहेत. आणि मला वाटतं की त्याचं संशोधन असं आहे की जे लोक खूप शांतपणे हे करतात, सिन्सिअरली म्हणूया आपण, त्यांना त्याचा उपयोग होतो आहे. अर्थात स्टॅटिस्टिक्स त्याचं काय आहे याबद्दल मी नाही सांगू शकणार, पण या पद्धतीपर्यंत हृदयासाठीचे उपयोग झालेले आहेत, अनुभव आहेत आणि त्याचं काम चालू आहे. आणि तुम्ही जे मगाशी विचारलं मेंदूसाठी, तर मेंदूसाठीचा विचार करताना प्राणायामाच्या पलीकडे आपल्याला जायला लागेल. तिथे महत्त्व येतं ध्यानधारणेचं. तर ध्यानाचं महत्त्व जे आहे, आता ध्यान हा 3रा टप्पा आहे. तर आपल्या या सगळ्या योगी लोकांना माहिती होतं की कुठलीही व्यक्ती
तुम्ही असं ठरवलं, जसं केलं जातं YouTubeवरती तुम्ही लावता क्लिक आणि मेडिटेशन करता, तशा पद्धतीने तुम्ही ते तितकं सुरेख नाही करू शकत. तर त्याच्या या टप्प्यामध्ये आसनांनी तयार होऊन प्राणायाम करणं, प्राणायामाने तुम्ही प्रफुल्लित झालेल्या शरीराला आता ध्यानधारणेकडे नेणं, असं अष्टांग योगात अभिप्रेत आहे. तर ध्यानाचा उपयोग मेंदूला खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि जर का मेंदू शांत राहिला तर त्याचा नक्कीच उपयोग शेवटी हृदयाला आहे. हो, हो, निश्चितच सगळ्या शरीराला आहे. सगळ्या मला शरीराला. वाटतं आपल्या रोजच्या सगळ्या गोष्टींमध्ये पण आहे, हो. की आपला मेंदू शांत राहिला तर आपण जे काही काम करतो, प्रत्येकच उपक्रम किंवा प्रत्येकच कार्यक्रम जास्ती चांगला होऊ शकतो आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळू शकतात. योगाचा एक खूप मोठा भाग हा आहाराचाही आहे. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पण आहाराने सुद्धा आपण आपल्या हृदयावर खूप मोठा रिलीफ देऊ शकतो. हो, आहाराने आपण नक्कीच रिलीफ देऊ शकतो. हा एक वेगळा विषय होऊ शकतो. कारण आहारामध्ये कोलेस्ट्रॉल, मीठ या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल आणि तुम्ही जे मगाशी म्हणाला तसं ध्यानधारणेचा आजचा जो आपला विषय आहे, तर तो मला वाटतं की कितीतरी आध्यात्मिक संस्था आहेत, ज्याला आपण स्पिरिच्युअल फाउंडेशन म्हणतो, त्या सगळ्यांचं एकच आहे तत्त्व की ध्यान. तर मला वाटतं की आपला आजचा विषय जो आहे, त्याच्यामध्ये अगदी आग्रहाने मी सांगू इच्छिते, की आपली जी धकाधकीची आयुष्याची सध्याची परिस्थिती आहे किंवा आपण आपल्या मुलांनाही बघतो, पुढच्या पिढीलाही बघतो, की स्पर्धेमध्ये किती झोकून द्यायला लागतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर ध्यान करू शकलं कोणी, तर त्याचे उपयोग त्यांच्या हृदयाला, मेंदूला, सगळ्या शरीराला संरक्षण देण्यासाठी होईल आणि ते इतकंही अवघड नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की हा आपला टेक होम मेसेज असेल. येस. तेव्हा श्रोते हो, आपण योगाची चर्चा करतो आहे. योगाच्या संदर्भात जे हृदयाला आपण जो आराम देऊ शकतो किंवा हृदयाचं आरोग्य जपू शकतो, एकंदरीतच आपल्या आरोग्यावर जो हृदयाचं आरोग्य चांगलं असल्याचा जो एक चांगला परिणाम आहे, त्याचीही चर्चा नक्कीच. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही केली. आणि मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की आपलं शरीर जर का चांगलं राहिलं तर आपलं मन चांगलं राहतं, आपलं मन चांगलं राहिलं तर परत मग आपलं शरीर चांगलं राहतं आणि याचा सगळ्याचा एकमेकांशी असा पूरक संबंध आहे. तर श्रोते हो, की योगाचा एक खूप मोठा रोल आहे आपलं आरोग्य, शरीराचं, मनाचं दोन्ही चांगलं ठेवण्यामागे. तर या निमित्ताने आपण हे आरोग्य चांगलं ठेवायचा प्रयत्न करूया. आणि मॅडम, इतकी तुम्ही छान माहिती दिलेली आहे. दिल से दिल तक म्हणू का? दिल से दिल तक. येस, येस. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं याला विज्ञानाचा आधार आहे. नक्कीच. आणि ज्या परदेशाकडे सतत आपण बघत असतो, ज्या वेस्टकडे आपण सतत बघत असतो, ते सगळे आता हेच म्हणतात की नक्कीच. याचा उपयोग आहे. तर आपण ठेवा आपलाच आहे तो. आपल्याला कमिट करूया की आम्ही योग करू, आपलं आरोग्य चांगलं ठेवू. मॅडम, तुम्ही आलात, इतक्या स्नेहाने आमच्या श्रोत्यांशी बोलल्यात. नमस्कार. धन्यवाद.